हाय मित्रांनो, तर आजचा विषय खूप गमतीदार आहे. मित्रांनो, आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, इथं माझं वर्कशॉप आहे. तर मित्रांनो, ह्याचं झालं असं की आमच्या वर्कशॉपमध्ये आम्हाला ना एम एस ब्राईट बार म्हणजे राऊंड बार लागतात. तर आता ते आमचं मटेरियल संपलेलं आहे. तर मित्रांनो, मटेरियल संपल्यानंतर आम्ही काय करतो, जे मटेरियल मॅन्युफॅक्चरर कंपनी आहेत, एक तलवड्यामध्ये 3 कंपन्या आहेत आणि एक इकडे आपलं आंबेगाव नरे आहे पुण्यामधच्या साईडला, खेड शिवापूर टोल नाक्याच्या तिथं एक कंपनी आहे. तर मित्रांनो, ही जी स्टोरी सांगायची बहुतेक हे 3 मिनटामध्ये स्टोरी सांगून होणार नाही. तर ह्याचे एक 2-3 भाग मी बनवणार आहे. तर मी ह्याची तुम्हाला सविस्तर स्टोरी सांगणार आहे. आणि ही जी स्टोरी आहे तर ह्याचा आपला मराठी माणूस आणि विशेष करून शेतकरी ह्या स्टोरीमध्ये ह्यांना शिकण्यासारखं खूप आहे. तर मित्रांनो, स्टोरी अशी आहे की आता मटेरियल तर परचेस करायचं आहे. तर मग आम्ही काय करतो की सुरुवातीला कोटेशन घेतो. कोटेशन घेण्यासाठी पहिली त्यांना रिक्वायरमेंट देतो की आमची अशी अशी रिक्वायरमेंट आहे. त्यानंतर ते आपल्याला रेट देतात आणि ज्याचा लोएस्ट रेट असेल त्याच्याकडून आम्ही मटेरियल परचेस करतो. आता ह्यामध्ये तलवड्यामध्ये 3 मॅन्युफॅक्चरर आहेत आणि इकडे खेड शिवापूर टोल नाक्याचे तिथे एक मॅन्युफॅक्चरर आहे. असे माझ्या माहितीप्रमाणे आम्हाला 4 मॅन्युफॅक्चर आहेत ज्यांना मी ह्याच्यासाठी माझे रिक्वायरमेंट मी व्हॉट्सअप पाठवले होते. तर मित्रांनो, आपण आता सुरुवात करूया तलवड्यापासून. तलवड्यामध्ये 3 मॅन्युफॅक्चरर आहेत. त्याच्यामधले 2 मॅन्युफॅक्चरर हे गुजराती मारवाडी त्या कॅटेगरीमध्ये, एक अगरवाल आहे आणि दुसरा शाह आहे आणि तिसरा आपला मराठी माणूस आहे, त्याचं आडनाव तळेकर आहे बहुतेक. तर असे 3 मॅन्युफॅक्चर आहेत. तर आता विषय असा झाला की अगरवालने मला 63 रुपये पर के जी रेट दिला. दुसरा शाह आहे त्याने मला 61 रुपये पर के जी रेट दिला आणि तिसरा जो आहे आपला मराठी माणूस त्यांनी 60 रुपये पर के जी रेट दिला. तर मित्रांनो, आता ज्याने 60 रुपये पर के जी रेट दिलेला आहे त्याच्याकडून मटेरियल घेणं अपेक्षित आहे ना. परंतु प्रॉब्लेम कसा आहे की हे मटेरियल समजा इंदापूर बारामतीला आणायचं म्हणलं तळवड्यावरून तर ते थोडंसं अवघड जातं, कारण गाडी ओव्हरलोड होती. जवळजवळ 2000 किलो मटेरियल आणावं लागतं. तर ते गाडी ओव्हरलोड होते वगैरे. त्यासाठी मी काय केलं, खेड शिवापूरला जे कंपनी आहे मॅन्युफॅक्चर आहे त्याला पण कोटेशन हे केलं. तर मित्रांनो, आता पुढचा जो विषय आहे तो मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल तुम्हाला. तर नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.